गेलो तर होतो हरिश्चंद्रगडवर ट्रॅक करायला, पण इकडे तुमच्या भावाच्या ड्रोनचं कांड झालं ना रे बा. आणि ते कांड कसं झालं त्याला तुम्हाला व्हिडिओत मी पुढे दाखवतो, तेपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मग पोट्टियो, कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आजचा विषय असा होता, आपल्याला आपल्या अमरावतीच्या मित्राचा कॉल आलता, तो म्हणे हरिश्चंद्रगड चलतं काय. आणि मग तुम्हाला तर माहित आहे, कोण फिरायची गोष्ट काढली आणि तुमचा भाऊ नाही म्हणीन असं होऊच नाही शकत, आपण कुठेही जातो. मग काय मस्त आपली बॅग भरली आणि डायरेक्ट निघालो भाऊ हरिश्चंद्रगड जाण्यासाठी. व्हिडिओ टू व्हीलर दिसू राहील तर तुम्ही म्हणसान का टू व्हीलर न जातं, अरे ते अभिपालांना सोडून मागितलं होतं आपण टू व्हीलर न. आपण चाललो होतो ट्रॅव्हलर मध्ये, मस्त गाडी आली, याला टाटा केलं आणि निघालो डायरेक्ट हरिश्चंद्रगड जाण्यासाठी. आणि रस्त्याने जाता पुढे एका ठिकाणावर मस्त गाडी थांबली धाब्यावर, तिथं आपण मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि मग निघालो आम्ही आमच्या रस्त्यानं पुढे. मस्तपैकी ड्रायव्हर काकानं समृद्धी हायवेवर गाडी थांबवली, थोडं तिथं थांबलो, तिथून निघालो तर सकाळी सुंदर नजारे पाहत पाहत पोहोचलो आपण डायरेक्ट एका गावात. त्या गावाचं नाव तर खडकी. मस्तपैकी तिथं आपली गाडी उभी राहिली, तिथे एका दुकानातून हातपाय धुवून घेतले आपण पाणी वगैरे घेऊन, आणि मग मस्त गरम गरम चहा पेला आणि बाजूनच काकानं तळले भजे. मग या थंडीच्या वातावरणात भजे खायची मजा वेगळीच येते. भजे गिजे खाल्ले मस्त आपण आणि लागलो आपल्या प्रवासाले. थोड्या वेळानं पोहोचलो आम्ही आमच्या बेस विलेजले. बेस विलेजचं नाव तर आपल्या काही लक्षात नाही, व्हिडिओ घेणं मी विसरलो. या घरात मस्तपैकी आपण कपडे वगैरे चेंज करून घेतले. या घराच्या पुढेच एक मोठा डोंगर होता आणि त्या डोंगरातून जो वॉटरफॉल पळत जाय, याचा एवढा व्ह्यू खतरनाक येत जा ना भाऊ, तुम्हाला काय सांगू. एवढा चांगला व्ह्यू सोडून मी आणि माझे मित्र बसलो इकडे रिकामे कामा करत, इकडून तिकडे फिरता आम्ही एकदम खतरनाक लोकेशनवर पोहोचलो. इथं मस्तपैकी तळ होतं. मग इथं थोड्या वेळ थांबलो, मस्त व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर तुमच्या भावानं इथं उडवलं ड्रोन. आणि ड्रोननं जराशे व्हिडिओ काढणं झाल्यानंतर मग तुमच्या भावानं केली ट्रॅकले सुरुवात. आणि ट्रॅक सुरू केल्यानंतर माझ्यासोबत जे पण चांगले व वाईट अनुभव घडले, हे मी तुम्हाला आपल्या हरिश्चंद्रगडच्या नवीन सिरीजच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जसं तुम्ही पंढरपूर सिरीजला एवढं प्रेम दिलं होतं, या हरिश्चंद्रगडच्या सिरीजला पण तेवढंच प्रेम देसान याची मला खात्री आहे. आणि या सिरीजचा हा पहिला पार्ट होता, सेकंड पार्ट मी उद्या टाकतो. तेपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून टाक जा. जय श्रीराम.